अतिप्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर पाली गावात कल्याणशेठ नावाच्या वैश्यवण्याचे दुकान होते. त्यांना बल्लाळ नावाचा मुलगा होता. बल्लाळाचा ओढा गणेश पूजेत होता. त्यातही गणेशाचे पूजन करण्यात तो सदैव आनंद घेत असे. गावातील इतर मुले आणि बल्लाळ मूर्तीऐवजी दगडांचा वापर करून पूजन करत असत. एकदा गावाच्या बाहेरील भागात मुलांना एक खूप मोठा दगड दिसला. बल्लाळाच्या आग्रहावरून मुलांनी त्या दगडाची गणेश म्हणून पूजा केली. बल्लाळाच्या नेतृत्वाखाली मुले त्यांच्या पूजेत इतकी मग्न झाली की ती दिवस रात्र भूक आणि तहान विसरली. दरम्यान गावातील पालक उत्सुकतेने त्यांच्या मुलांची घरी येण्याची वाट पाहत होते. मुले वेळेवर परतली नाहीत तेव्हा ते सर्व कल्याणशेठच्या दुकानावर गेले आणि त्यांचा मुलगा बल्लाळाबद्दल तक्रार केली. कल्याण रागवला आणि काठी घेऊन मुलांचा शोध घेऊ लागला. अखेर त्याला मुले गणेश पुराण ऐकत असल्याचे आढळले. संतापाच्या भरात त्याने मुलांनी बांधलेली छोटी मंदिरे उद्ध्वस्त केली. मुले घाबरून पळून गेली आणि बल्लाळाला एकटेच सोडून गेली. गणेश भक्तीत पूर्णपणे बुडालेल्या बल्लाळाला त्याच्या वडिलांनी पकडून त्याचे कपडे रक्ताने भिजेपर्यंत मारहाण केली. त्याच्या वडिलांनी त्याला झाडाला बांधले आणि मुलांनी गोळा केलेले सर्व पूजा साहित्य तुडवले. मुलांनी गणेश म्हणून ठेवलेला मोठा दगड उचलून त्याने तो जमिनीवर फेकला आणि त्याचे तुकडे झाले. त्याने बल्लाला टोमणा मारला. आता आपण पाहू कोणता देव तुमचे रक्षण करतो. आणि तो तिकडून आपल्या मुलाला मरण्यासाठी झाडाला बांधून सोडून गेला.